येत्या टी-ए भरतीत 1600 मीटर आउट ऑफ मारायचं आहे, 1600 मीटर टॉप करायचं आहे. 1600 मीटरसाठी काय वर्कआउट करावा, 1600 मीटरसाठी काय डाएट प्लॅन करावा आणि 1600 मीटरसाठी डेली रुटीन आपलं कसं पाहिजे. प्रॅक्टिस 1 टाईम केलं पाहिजे का 2 टाईम केलं पाहिजेत आणि 1600 मीटरसाठी सप्लिमेंट कोणती यूज केली पाहिजेत आणि 1600 मीटरसाठी मेडिसिन कोणत्या यूज केल्या पाहिजेत. ह्याची जर मित्रांनो माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला काय वीकली प्रोग्राम करायचा आहे, शेड्यूल कसं असावं प्रॅक्टिसचं, त्यानंतर आपण दिवसभरात काय खाल्लं पाहिजे, कधी काय खाल्लं पाहिजे, ह्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटतोय हे नक्की कमेंट करा. तर मित्रांनो आपण थोड्या गोष्टी आधी समजून घेऊ की टी-एची भरती समोर लागली आहे आणि काही जण इतके हे झालेत की हार्ड वर्कआउटच्या कन्सेप्ट की मी जास्त उन्हात पळालो, मी 3 टाईम वर्कआउट केलो, मी रोज डोंगर मारलो, तर माझी इम्प्रूव्हमेंट होईल. अशी काही ग्रामीण भागातील मुलांचा समज आहे. तर मित्रांनो असं काही होणार नाही आहे. वर्कआउट हा 2 टाईमच करा आणि एक सिस्टमॅटिक पद्धतीने करा वर्कआउट. रोजच डोंगर मारून, रोजच उन्हात पळून तुमची इंटरेस्ट बनणार नाही. उन्हात पळून तुमचा स्टॅमिना बनणार नाही. तुम्ही आजारी पडणार आणि तुमची बॉडी वीक होणार. त्यामुळं 2 टाईम 3 टाईम वर्कआउट, उन्हात पळणं, रोज डोंगर मारणं अशा गोष्टी पहिल्यांदा टाळा आणि एक एक प्लॅनद्वारे एक व्हेरिएशन रोज-रोज वर्कआउटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वर्कआउट, स्पीड वर्कआउट, एंड्युरन्स वर्कआउट, बॉडीचे म्हणजे प्रत्येक आयामावर काम झालं पाहिजे. जसं की एंड्युरन्सवर काम झालं पाहिजे, स्पीडवर काम झालं पाहिजे, ॲक्शनवर काम झालं पाहिजे. असं आपण अशा पद्धतीनं हा वर्कआउट हे करणार आहे. तर पहिल्यांदा हार्ड वर्कआउट ही कन्सेप्ट हार्ड करायचं आहे, पण स्मार्ट पद्धतीने करायचं आहे आपल्याला. हे डोक्यामध्ये घ्या मित्रांनो. आणि मित्रांनो आपण जे वर्कआउट करतो, मी का म्हणतो की 3 टाईम वर्कआउट, 3 का दिवसभर बी वर्कआउट आपण केला तर चालला असता. पण मित्रांनो काय आहे, की आपण जो वर्कआउट करतो, त्या वर्कआउटची रिकव्हरी होणं गरजेचं राहतं. जी आपण आपल्या कॅलरीज आपण बर्न केलेल्या आहेत, त्या आत आल्या पाहिजेत. जे टिश्यू ब्रेकडाऊन झाले आहेत वर्कआउटच्या दौरान, ते टिश्यू परत रिकनेक्ट झाले पाहिजेत. त्यामुळं आपण हे करायचं आहे. चला तर मग ज्या पद्धतीने मित्रांनो मी सांगतोय, त्या पद्धतीने वर्कआउट करा. हा वर्कआउट तुमच्या पुढच्या 2 ह्याच्यासाठी असेल. आणि एक गोष्ट आहे मित्रांनो, मी एक ह्याच्यामध्ये बॉडी वर्कआउट हा असतो, हा आपल्या बॉडीच्या क्षमतेनुसारच करायचा असतो. वर्कआउट तुम्ही हार्ड करतो म्हणजे मला 5 मिनिटात पळायचं आहे, त्यासाठी त्या दृष्टीने तुम्ही करत असाल, तर तसं नाही होणार. तुम्हाला टप्प्याटप्प्याने यायला लागेल. बॉडीची आपल्या काय कंडिशन आहे ते समजून घेऊन तुम्हाला वर्कआउट करायला लागतील. तुम्ही बॉडीच्या हिशोबानुसार वर्कआउट केले तरच इम्प्रूव्हमेंट होणार आहे. तरच इम्प्रूव्हमेंट होणार आहे. तर मी या वर्कआउटमध्ये कधी सांगत असतो 70% 80%, तर तुमच्या हे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. आपल्या बॉडीच्या हिशोबानुसार वर्कआउट करा. चला तर मित्रांनो आपण वर्कआउटला सुरुवात करूया. आपल्या सोमवारची सुरुवात होणार आहे. एक 10 मिनिटं वॉर्मअप करायचं आहे. इझी स्ट्रेच करायचं, 10 मिनिटं इझी जॉग करायचं. त्यानंतर लाईट ई-बी-सी करायची आणि त्यानंतर 100च्या एक 4 स्ट्राइड करून आपल्याला वर्कआउटला बॉडी प्रिपेअर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 4 किलोमीटर पेस करायचा आहे मित्रांनो. 4 किलोमीटर पेस हा तुमचा 75% ते 80%च्या स्पीडने करायचा आहे तुम्हाला. जसं की आता भरती आपली जवळ आहे, तर आपला पर लॅप एक 24 ते एक 26, एक 30 या दरम्यान एक तुम्हाला 10 लॅप करायचे आहेत तुमच्या 75 ते 80% एफर्ट्सनं आणि पेस 4 किलोमीटर आणि प्रत्येक किलोमीटर पेस रनिंगचा अर्थ काय आहे? तुम्हाला प्रत्येक किलोमीटर सेम ह्यानं जायला पाहिजे. म्हणजे समजा की 4चा पेस तुम्ही करणार आहात, तर पहिलं किलोमीटर 4 मिनिटाचं, दुसरं किलोमीटर 4 मिनिटाचं, तिसरं किलोमीटर 4 मिनिटाचं आणि चौथं किलोमीटर 4 मिनिटाचं. म्हणजे 16 मिनिटात तुमचा हा वर्कआउट पेस रनचा झाला पाहिजे. आणि त्यानंतर मित्रांनो 5 मिनिटं आपल्याला रेस्ट घ्यायची आहे आणि 200 मीटरच्या 2 रिपिटिशन करायचे आहेत आणि ते 200 मीटर आपल्याला आपल्या 80% एफर्ट्सनं जवळपास 32 सेकंद ते 34 सेकंद, 36 सेकंद या दरम्यान आपल्याला करायचे आहे. एक 200 झाल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं रेस्ट घेऊन दुसरी 200 करायची आहे आणि हा वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला थोडं कूल डाऊन करायचं आहे. एक 10 मिनिटं स्लो रन, एकदम स्लो जॉगिंग करायचं, साईड रन, बॅक रन, बेंड रन अशा पद्धतीनं कूल डाऊन करायचं आणि त्यानंतर मित्रांनो इव्हनिंगला आपल्याला सोमवारी कोर एक्सरसाइज करायचं आहे. कोर एक्सरसाइजचे जी लिंक आहे ती मी माझ्या ह्याच्यामध्ये देतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. आणि मी व्हिडिओ टाकलेला आहे. माझं नाव रन विथ वेग कोर एक्सरसाइज म्हणून टाकला तरी सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. इव्हनिंगला कोर एक्सरसाइज आणि
आपल्याला 20 मिनिटं एकदम स्लोचा पेस काहीच मित्रांनो हे करायचं नाही. एकदम स्लो करायचं आहे. 2 टाईम हार्ड करायचं नाही. 1 टाईम एक टाईम हार्ड, 1 टाईम ईझी. त्यानंतर मित्रांनो आपल्याला मंगळवारी ए-बी-सी एक्सरसाइज करायचे आहेत. ए-बी-सी एक्सरसाइज, जंपिंग एक्सरसाइज. कारण की ए-बी-सी ही स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी बेस्ट हे आहे ए-बी-सी आणि जंपिंग. तर तोही व्हिडिओ मी माझ्या YouTube चॅनलला टाकलेला आहे. ए-बी-सीचा व्हिडिओ ज्या पद्धतीने मी दाखवलेला आहे, त्या पद्धतीनं तुम्ही तो एक ते ए-बी-सी एक्सरसाइज करायचे आहेत. मॉर्निंगला ए-बी-सी एक्सरसाइज करून ए-बी-सी आणि जंपिंग एक्सरसाइज करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 120 मीटरच्या 4 स्प्रिंट करायच्या आहेत, ज्याचं प्रोग्रेसिव्ह स्पीड राहील. पहिले 40 मीटर मीडियम, नंतर थोडं स्पीड आणि लास्ट 40 मीटर एकदम फास्ट. असं हे तुम्हाला 120 मीटरच्या एक 4 रेपिटेशन करायचे आहेत आणि इव्हनिंगला मित्रांनो फक्त 30 मिनिटं स्लो रन करायचं आहे आणि इझी कूल डाऊन करून चांगलं स्ट्रेचिंग करून घ्यायचं आहे. इव्हनिंगचे जे वर्कआउट आहे त्यामध्ये चांगलं स्ट्रेचिंग करून बॉडीला दुसऱ्या दिवशीच्या वर्कआउटसाठी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो बुधवारी आपल्याला 10 मिनिटं स्लो जॉग आणि त्यानंतर लाईट ए-बी-सी 100 मीटरचे 4 करून बॉडी वर्कआउटला तयार करून घ्यायची आहे आणि बुधवारी आपल्याला 400 मीटरच्या रेपिटेशन करायच्या आहेत. 8 रेपिटेशन 400च्या. त्याचा पेस तुमचा मित्रांनो राहील 1:20 ते 1:15 पर्यंतचा आणि त्याची रेस्ट मित्रांनो तुमची राहील 1 मिनिट ते 80 सेकंदापर्यंतची आणि त्यानंतर चांगलं कूल डाऊन करायचं आहे, स्लो जॉगिंग वगैरे आणि संध्याकाळी परत आपल्याला मित्रांनो कोर खूप इम्पॉर्टंट आहे. कोरमध्ये ताकद असेल तरच स्पीड आपल्याला लागतं किंवा तरच पॉवर लागते. तर बुधवारी सुद्धा आपल्याला कोर एक्सरसाइज करायचं आहे आणि 20 मिनिटं स्लो रन करायचं आहे. त्यानंतर गुरुवारी मित्रांनो आता एक 3-4 सेशन हार्ड झालेले आहेत आपले. कोर पण थोडं हार्ड सेशनमध्येच येतं. मग गुरुवारी सकाळी आपल्याला 45 मिनिटं एकदम स्लो म्हणजे 5 मिनिटाचा एक 45 मिनिटात 9 ते 10 किलोमीटर तुम्हाला इझी जॉग करायचा आहे आणि गुरुवारी संध्याकाळी मित्रांनो रेस्ट करा. गडबड करू नका. असा वर्कआउट रिकव्हरीने झाला, तुमच्या वर्कआउटची रिकव्हरी झाली तर तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे. त्यानंतर मित्रांनो गुरुवारी संध्याकाळी रेस्ट झाली, तर शुक्रवारी आपल्याला करायचं आहे 1600 मीटर 1 आणि 1200 मीटर 1. मित्रांनो ह्याला तुम्हाला ज्या पद्धतीनं भरतीला तुमचा माहोल असतो, तुम्हाला स्ट्रेचिंग करायला भेटत नाही, तुम्हाला बसवून ठेवलं जातं. जसं भरतीला तुम्ही 1600 पळणार आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला 1600 मीटर इथं पळायचं आहे आणि त्यानंतर एक 10 मिनिटाची रेस्ट घ्यायची. पुन्हा 1200 ज्या पद्धतीनं भरतीला पळणार आहे त्याच पद्धतीनं. मग ह्याच्यासाठी तुम्ही बॉडी चांगली रिकव्हर करून चांगलं पाणी वगैरे घ्या. आदल्या दिवशी प्रिपरेशन करा. 1600 मीटरची 1 आणि 1200 मीटरची 1 आपली टाईम ट्रायल राहील आणि हे झाल्यानंतर एक 10 मिनिटं स्लो जॉगिंग, कूल डाऊन एक्सरसाइज आणि चांगलं स्ट्रेचिंग करायचं आहे मित्रांनो. आणि शुक्रवारी इव्हनिंगला तुम्ही बॉडीच्या रिकव्हरीनुसार कोर एक्सरसाइज किंवा कुणाला जिम उपलब्ध असेल तर जिम करू शकताय आणि 30 मिनिटं स्लो जॉगिंग करायचं आहे. आणि शनिवारी आपल्याला 12 ते 14 किलोमीटर इझी जॉग करायचं आहे. इझी म्हणजे तुमचे जवळपास 50% एफर्ट्स. मग तुमचं काही मुलांचा 4 मिनिटाचा पेस राहील, काहींचा 5 मिनिटाचा राहील, काहींचा 4:40चा राहील. प्रत्येक किलोमीटर सेम पेसने गेला. पहिला जो किलोमीटर गेला त्याच पेसनं तुम्हाला 12 ते 14 किलोमीटर पळता येईल असा स्पेस तुम्ही लावायचा आहे. आणि मित्रांनो रविवारी आपल्याला रेस्ट करायची आहे सकाळी आणि रविवारी संध्याकाळी आपल्याला 20 मिनिटं जॉगिंग करून 100च्या 6 स्ट्रायडिंग करायच्या आहेत. हा झाला आपला मित्रांनो वीकली प्रोग्राम आणि हो तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर वही पेन हातात घ्या, लिहून घ्या आणि हा आपल्याला 2 आठवड्यासाठी फॉलो करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपण थोडी माहिती घेऊ डाएट आणि सप्लिमेंट्सबद्दल. तर 1600 मीटर आपण हा व्हिडिओ टीएसाठी स्पेशल असल्यामुळं 1600 मीटरचं जो हे आहे डाएटचं तुम्ही बघाल तर आपल्याला टेस्टोस्टेरॉन आणि मिडल डिस्टन्स येतं. तर तुमच्यामध्ये पॉवर लागते आणि एंड्युरन्स लागतो. तर पॉवरसाठी टेस्टोस्टेरॉन आणि एंड्युरन्ससाठी आयरॉन अशा बेस आपल्याला डाएट लागत असतो मित्रांनो. तर सकाळी उठल्यापासून आपल्या रात्री झोपेपर्यंत आपण कशा पद्धतीने हे करायचं आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी करायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये तुम्ही मित्रांनो शिलाजीतचे कपावीचं शिलाजीत वगैरे भेटतं ते डिझॉल्व्ह करून त्याला व्यवस्थित हे करून पिऊ शकताय. त्यानंतर मित्रांनो म्हणजे वर्कआउटच्या आधी 1 तास 1 केळ किंवा 4 खजूर तुम्ही खाऊ शकताय. त्यानंतर वर्कआउटच्या दरम्यान मित्रांनो तुम्ही BCAA किंवा वर्कआउटला जाताना लिंबू पाणी किंवा BCAA करून घेऊन जावा. वर्कआउटच्या दरम्यान तुम्ही BCAA आणि
लिंबू पाणी यूज करू शकताय. आणि वर्कआउटच्या आधी कोणत्या सप्लिमेंट्स यूज केले जातात मित्रांनो, काही जण प्री वर्कआउट यूज करतात. प्री वर्कआउट घ्या, पण जास्त हार्ड प्री वर्कआउट घेऊ नका. त्याच्याऐवजी तुम्ही L-आर्जिनाइन, कॅफेन, शिलाजीतची टॅबलेट अशा सप्लिमेंट्स तुम्ही वर्कआउटच्या आधी 30 ते 40 मिनिटं आधी यूज करू शकताय. आणि मित्रांनो, वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला 4 अंडी खायची आहेत. ग्राउंडवरच हे वर्कआउट झाल्यानंतर ग्राउंडवरच आपल्याला 4 अंडी खायची आहेत. आणि अंडी आणि कडधान्य ग्राउंडला घेऊन येऊन ते तुम्हाला तिथंच ग्राउंडवरच फिनिश करायचं आहे. 4 अंडी आणि थोडी कडधान्य ग्राउंडवरच खाऊन घ्या. त्यानंतर मित्रांनो, काही जण प्रोटीन पीत असाल तर ग्राउंडवर प्रोटीन घ्या. आणि प्रोटीनमध्ये ग्लुटामॅक्स आणि कोलॅजन जी एक ड्रिंक भेटते. ज्यांचे काही हाडांचे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी ग्लुटामॅक्स आणि कोलॅजनची ड्रिंक घेऊ शकताय. त्यानंतर मित्रांनो, घरी आलं की आपण ड्रायफ्रुट्स वगैरे भिजत घालायचे आहेत आणि ड्रायफ्रुट्स भिजत घालून ते मिक्सरला लावून त्याचा ज्यूस करून पिऊ शकताय. आणि त्यानंतर नाश्त्यामध्ये तुम्ही दलिया आणि ओट्स वगैरे बनवू शकताय. दलिया आणि ओट्स हे कंपल्सरी, दलिया किंवा ओट्स. आणि घरातला काही तुम्ही पोहे, उपमा वगैरे काही नाश्ता बनवत असाल तर तोही तुम्ही घेऊ शकता. आणि नाश्ता झाल्यानंतर मित्रांनो, थोडं विटॅमिन्स टॅबलेट तेही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेही घ्या. मी सजेस्ट करतो ती नावं तुम्ही डॉक्टरांना विचारा. मी काय तुम्हाला घ्या म्हणून असं सांगत नाही. तुम्ही नाही घेतलात किंवा घेतलात तरी तुमची ती हे आहे. त्यानंतर मित्रांनो, व्हिटॅमिनच्या टॅबलेटची नावं आहेत लिम्सी, इव्हॉन, 600, निरोबियन, फोर्ट, मॅक्सिरिज ह्या टॅबलेट घ्यायच्या आहेत. आणि टॅबलेट खाल्ल्यानंतर सकाळचा वर्कआउटचा लोड आहे, नाश्ता जरा हेवी झालेला आहे आणि टॅबलेट्स नंतर तुम्ही थोडी रेस्ट घ्या, थोडं झोप घ्या. आणि ज्यावेळेस झोपेतून उठाल त्यावेळेस मित्रांनो, थोडं बीट ज्यूस किंवा डाळिंब ज्यूस घ्या. आणि बीट ज्यूस, डाळिंब ज्यूस झाल्यानंतर तुम्ही जेवण करून घ्या 1 अर्ध्या तासात. आणि जेवणानंतर तुम्ही, काही जणांना जर गुडघ्याची किंवा काही बोन रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर कॅल्शियमची टॅबलेट तुम्ही घेऊ शकताय. आणि एक मित्रांनो, हे सगळं करत असताना तुम्हाला हे घ्यायचं आहे, दिवसभरात पाणी मित्रांनो भरपूर प्यायचं आहे. कारण की जेवढं पाणी बॉडीमध्ये राहील तेवढं चांगलं राहतं. बॉडी चांगली फ्रेश राहते. दिवसभरात तुम्ही 3.5 ते 4 लिटर पाणी घ्या. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वर्कआउटला जाताना तुम्ही बीटचा ज्यूस घेऊ शकताय किंवा लिंबू पाणी पिऊन जाऊ शकताय. त्यानंतर इव्हनिंग टाईम वर्कआउटनंतर तुम्ही जे भुनलेले आपले हरभरे असतात, चणे असतात, ते 1 वाटी किंवा 1 वाटी दही खाऊ शकताय. आणि त्यानंतर थोडे ड्रायफ्रुट्स वगैरे किंवा एकंदर फ्रुट्स तुम्ही घेऊ शकताय. आणि रात्रीचं जेवण तुम्ही मित्रांनो 7:30 ते 8च्या आधीच करायचं आहे. लवकर जेवलं की तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास आणि लवकर पोट साफ वगैरे होण्यास मदत होईल. तर रात्रीचं जेवण लवकर आणि रात्रीचं जेवण लाईट करायचं आहे. मित्रांनो, रात्रीचं जेवण 4 घास कमीच करा. जास्त हेवी हे करू नका. जेवणानंतर थोड्या वेळानंतर 1 ग्लास दूध, त्यामध्ये थोडी 1 चम्मच हळद आणि थोडीशी लाजित मिक्स करून तुम्ही दूध घेऊ शकताय. जेवणानंतर मित्रांनो, काही जणांच्यात जर रक्ताची कमी असेल तर ओरेफोरेक्स-टी ही टॅबलेट भेटते. तर ओरेफोरेक्स-टी ही टॅबलेट तुम्ही जेवणानंतर घ्यायची आहे झोपायच्या वेळी. आणि एक मुद्दा राहिला सप्लिमेंट्स. मी याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं दिवसभराचं. तर सप्लिमेंट्स काय-काय यूज केली जातात. आज मार्केटमध्ये तुम्हाला येतील, कोणी जर हे घे, ते घे, हे इंजेक्शन घे, ते इंजेक्शन घे, त्यानं तुम्ही चांगलं पळाल. तर मित्रांनो, 1600 मीटर भरतीसाठी तुम्हाला कोणतेही इंजेक्शन यूज करायची काही आवश्यकता नाही. काही सप्लिमेंट्स सांगतो, ती तुम्ही यूज केलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. प्रॉपर वर्कआउट आणि प्रॉपर डाएट आणि प्रॉपर सप्लिमेंट्स यूज केलात तुम्हाला कोणतेही इंजेक्शन्स वगैरे घ्यायची काही गरज नाही मित्रांनो. 1600 मीटर हा आणि कोणते इंजेक्शन्स जे असतात जे तुम्हाला काही जण सजेस्ट करतात त्यांना तुम्हाला खरंच काही फायदा होणार नाही. तर मित्रांनो, सप्लिमेंट्स कोणती घ्यावीत आणि ती काय काम करतात ते पाहूया आपण. 1600 मीटरच्या वर्कआउटसाठी ही जी माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगत आहे, की मी मिडल डिस्टन्स, लाँग डिस्टन्समध्ये माझं 12 ते 15 वर्ष करियर केलेलं आहे. तर त्यामध्ये कोणती सप्लिमेंट्स यूज केली जातात हे तुम्हाला मी सांगतोय. L-आर्जिनाइन, कॅफेन, प्री वर्कआउट, प्रोटीन, टेस्टोस्टेरोन टॅबलेट, BCAA, VO2 मॅक्स, 24/7, शिलाजीत या प्रकारची कोलॅजन वगैरे ही जी आहेत ही सप्लिमेंट्स 1600 मीटर किंवा स्पोर्ट्ससाठी यूज केली जातात. तर आपण ह्याच्यातला प्रत्येक ह्याचा काय-काय फायदा आहे हे थोडक्यात बघूया, की मी काय तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही काय फायदा आहे आणि ती कधी यूज करायची हे थोडक्यात सांगून देतोय ह्या व्हिडिओच्या शेवटच्या ह्या पार्टमध्ये. तर
मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे नक्कीच तुम्ही मला जेन्युइनली फॉलो करताय. तर तुमचं अभिनंदन आहे. तुम्ही योग्य रस्त्यावर आहात आणि थँक इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर अ, आपण जाणून घेऊया एक-एक सप्लिमेंट आणि त्याचं काम काय आहे आणि ती कधी यूज करायचं. तर पहिलं सप्लिमेंट आहे एल-आर्जिनाइन. माझं पर्सनली फेव्हराइट सप्लिमेंट आहे एल-आर्जिनाइन. तर एल-आर्जिनाइन वर्कआउटच्या 40 मिनिटं आधी 30 ते 40 मिनिटं आधी एल-आर्जिनाइन घेतलं जातं आणि एल-आर्जिनाइन तुमचं पाय भरण्यात म्हणजे पाय लवकर भरू नये आणि लवकर तुमच्यात लॅक्टिक जमू नये यासाठी एल-आर्जिनाइनचा उपयोग होतो आणि एल-आर्जिनाइननं तुमच्या इंजुरी बी येत नाहीत कारण की ब्लड फ्लो वगैरे व्यवस्थित चालू राहतो मसलपर्यंत. तर हे झालं एल-आर्जिनचं काम आणि एल-आर्जिन यूज केली जाते वर्कआउटच्या आधी 30 ते 40 मिनिटं. त्यानंतर मित्रांनो आहे कॅफेन. तर कॅफेन काय आहे? कॅफेन तुम्हाला फोकस ठेवायचं काम करतं. तुमचं माइंड स्ट्राँग ठेवायचं काम करतं. तर कॅफेन वर्कआउटच्या सेम एल-आर्जिनच्या सोबत तुम्ही घेऊ शकता अर्धा तास आधी आणि प्री वर्कआउट मित्रांनो, तर प्री वर्कआउटमध्ये हेच घटक असतात कॅफेन, एल-आर्जिनिन, बेटा-अलानिन त्यानंतर जिन्सिन असे काही घटक राहतात, ल्युसीन वगैरे. तर ही तेच काम करतात. तर प्री वर्कआउट जास्त स्ट्राँग, जास्त हार्ड घेऊ नका. क्रिएटिन वगैरे जास्त प्रमाणात राहिलं, तर क्रिएटिन बॉडीला टाईट करतं. प्री वर्कआउटमध्ये क्रिएटिन जे असतं ते बॉडीला पॉवर देतं आणि टाईट पण करतं. त्यामुळं आता भरती जवळ असल्यामुळं शक्यतो क्रिएटिनयुक्त पदार्थ काय असतील तर तुम्ही टाळा. क्रिएटिन जर घेत असाल तर क्रिएटिन ही बंद करा. क्रिएटिन यूज करू नका. तर जे प्री वर्कआउट आहे ते पण वर्कआउटच्या आधी एक 20 मिनिटं घेतलं जातं. त्यानंतर प्रोटीन आहे मित्रांनो. तर प्रोटीनचा फायदा भरपूर आहे. मी सजेस्ट करेन जर शक्य असेल तर प्रत्येकानं प्रोटीन यूज करा. कारण की प्रोटीननं तुमची रिकव्हरी होणार आहे आणि मी सांगितलेलं आहे तुम्हाला जर वर्कआउटची रिकव्हरी झाली तरच तुमचा परफॉर्मन्स येणार आहे. तर प्रोटीन यूज केलं जातं तुरंत प्रॅक्टिसनंतर जेव्हा आपण वर्कआउट आणि स्ट्रेचिंग झाल्यानंतर आपण प्रोटीन यूज करतो. टेस्टोस्टेरोन टॅबलेट. टेस्टोस्टेरोन तुम्हाला मी सांगितलं आहे, टेस्टोस्टेरोन एक मेन हार्मोन आहे जो रिकव्हरीसाठी आणि ओव्हरऑल फंक्शनल जी बॉडीज आहे त्याच्यात बघा आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस टेस्टोस्टेरोन चांगले असतात त्यावेळेस आपल्याला ऊर्जा हाय फील होत राहते. तर टेस्टोस्टेरोन टॅबलेट यूज केल्या जातात आपल्या वर्कआउट नाश्त्यानंतर. तर रोज एक टेस्टोस्टेरोनची टॅबलेट तुम्ही यूज करू शकताय. त्यानंतर आहे BCAA. तर BCAA काय आहे? ब्रांच चेन अमिनो ॲसिड. मग BCAA काय काम करतात? तर बॉडीमध्ये प्रोटीन निर्मितीचं हे करतात आणि मसल रिकव्हरी हे BCAAचं काम आहे. BCAA थोडं प्री वर्कआउट, थोडं वर्कआउटच्या मध्ये आणि थोडं वर्कआउट नंतर असं यूज केलं जातं. काही-काही वेळा BCAA 3 टाईम यूज केलं जातं. सकाळ, दुपार, संध्याकाळ रिकव्हरीसाठी. तर तुम्ही तसंही करू शकताय. त्यानंतर आहे VO2 मॅक्स जे तुमच्या स्टॅमिनासाठी उपयुक्त ठरतं आणि VO2 मॅक्स यूज केलं जातं वर्कआउटच्या आधी 1-2 टॅबलेट, 1 किंवा 2 टॅबलेट 1 तास आधी एक 40 मिनिटं ते 1 तास आधी VO2 मॅक्स 1 किंवा 2 टॅबलेट यूज केले जातात. त्यानंतर आहे 24/7. तर 24/7 बी तुम्ही ॲज अ प्री वर्कआउट ड्रिंक असं म्हणजे किंवा आफ्टर प्री वर्कआउटसुद्धा यूज करू शकताय. त्यानं तुमची पॉवर आणि स्टॅमिना ओव्हरऑल 24/7चा रिझल्ट चांगला आहे. तुम्ही यूज करू शकताय आता ह्याच्यासाठी. त्यानंतर एक शिलाजीत आहे, जे मी तुम्हाला रिकमेंडेड करेन. अ, शिलाजीतनं मित्रांनो तुमच्यामध्ये पॉवर निर्माण होणार आहे आणि तुम्हाला थकवा लवकर जाणवणार नाही. तर पॉवर आणि फ्रेशनेससाठी तुम्ही शिलाजीत सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी वर्कआउटला जाताना आणि रात्री झोपताना शिलाजीत यूज करू शकताय. त्यानंतर अनेक आयरॉन सप्लिमेंट्स, आयरॉन आणि फॉलिक ॲसिड ही जी सप्लिमेंट्स आहेत ही तुम्ही यूज करू शकताय डॉक्टरांच्या सल्ल्याने. फॉलिक ॲसिड आणि आयरॉन कारण की तुमच्या 1600 मीटरसाठी रक्त असणं ही खूप गरजेचं आहे. तर हा एक झाला एक माझ्या अनुभवानुसार, माझ्या नॉलेजनुसार मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. काही याच्यामध्ये मी घेतलेले एक्सपिरियन्स आहेत हे. काहींना पटतील, काहींना नाही पटतील. तर जे ग्रामीण भागात प्रॅक्टिस करतायत, ज्यांना कोच उपलब्ध नाही, ज्यांना नॉलेजची अभाव आहे, त्यांनी मित्रांनो पूर्णपणे विश्वास ठेवून हा वर्कआउट आणि हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करू शकताय. कारण की हा खूप चांगला हे आहे आणि ज्या मुलांना कोचेस उपलब्ध नाहीत आणि ज्या सेल्फ करतायत, अशा ग्रुपनं प्रॅक्टिस करतायत, तर तुम्ही कोणत्याही कोचकडे ज्याला नॉलेज नाही त्यांच्याकडनं माहिती घेऊन तुमचं वर्ष वाया न घालवता माझ्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःचा वर्कआउट स्वतः करा. डाएटबद्दल स्वतः माहिती घ्या.
चुकीच्या मित्रांनो काय होतं, की आजकाल प्रत्येकजण जे भरती झालेले नाहीत ते पण येतात आणि तुम्हाला कोचिंग करायला लागतात. मित्रांनो स्वतः त्यांनीच काही आयुष्यात मिळवलेलं नाही, त्यांनीच भरती झालेलं नाही, ते तर तुम्हाला कोणत्या बेसिसवर सांगणार आहेत. तर कुणाचंही काही ऐकू नका. जे सीनियर्स आहेत त्यांचं काही न ऐकता जो आपल्याला नॉलेज देतोय त्यानं किती अचीव्हमेंट केलेली आहे, त्यानं त्या फील्डला किती टाईम दिलेला आहे हे बघून हे करा. आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या मुलांपर्यंत टी-एसाठी राबणाऱ्या मुलांकडे, कारण की टी-ए एक अपॉर्च्युनिटी आहे, एक संधी आहे. मुलं भरपूर मेहनत घेत आहेत टी-एसाठी आणि मी बघतोय दुपारसुद्धा मुलं पळत आहेत. भरपूर हार्ड वर्कआउट करत आहेत. तर मुलांनो हार्ड वर्कआउट न करता स्मार्ट वर्कआउट करा. हा वर्कआउट नक्की फॉलो करा. नक्की तुम्हाला 100% यश भेटणार आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे. थँक आणि एक जीवनात तुम्ही यशस्वी वाटचाल करते इकडे एक स्टेप टाकली आहे हा व्हिडिओ पूर्ण बघून. तर तुमचं अभिनंदन. थँक जय हिंद, जय भारत.